नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर, खास पुणे वृत्तदर्शन मधून तुमच्याकरता। पुण्यातील गणेश उत्सवाची परंपरा ही गौरवपूर्ण आहे। आज अखिल मंडई मंडळाच्या वतीला हिरव्यागार अशा सृष्टीमध्ये कृष्णकुंज हा एक कृष्णाचा सुंदर देखावा करण्यात आला आहे। मोरपंख, कृष्ण, राधा अनेक त्या ठिकाणी प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत आणि अतिशय सुबक आखीव रेखीव असं तिथे नक्षीकामही करण्यात आलं आहे। शारदा गजाननाची मूर्ती ही सदैव झोपाळ्यावरतीच त्या ठिकाणी असते। तेव्हा आपण जाऊयात मंडईतील शारदा गजाननाच्या दर्शनाला। नमस्कार, अखिल मंडई मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 1894 साली गणपतीची स्थापना झाली। यंदाचं 132वं वर्ष आहे। नेहमीप्रमाणेच उत्तम कलाकुसर आमच्या कलाकाराने सादर केली आहे। यंदाचा देखावा आहे कृष्णकुंज, म्हणजे कृष्णाच्या भवनामध्ये आपण वावरतो असं वाटतं। राधा आणि कृष्ण एकत्र एका महलामध्ये आहेत असा त्याचा भास होतो आणि उत्तम प्रकारे कलाकारांनी आमच्या कला सादर केली। माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। विशाल ताजनेकर नावाचे आर्टिस्ट गेली 10-12 वर्ष ते उत्तम प्रकारे कला आपली सादर करत असतात। मुंबई आणि इतर ठिकाणावरनं त्यांना सहकारी त्यांचे येऊन साधारण 100 ते 125 लोक एकत्रित काम करत असतात। 60 बाय 90च्या या हॉलमध्ये, या प्रांगणामध्ये ते हा सेट त्यांनी यावेळेला सादर केलेला आहे। अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी काम केले।